नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पुढील 72 तासात घराबाहेर पडणार असाल किंवा शेतात काही मोठं काम काढणार असाल तर हा व्हिडिओ आधी शांतपणे बघा, कारण महाराष्ट्रात मान्सूनचं अधिकृत आगमन झालेलं आहे आणि आता हा पाऊस थांबणार नाही. उलट पुढील 72 तास महाराष्ट्रातल्या तब्बल 10 जिल्ह्यांसाठी अत्यंत धोक्याचे आणि आव्हानात्मक ठरणार आहेत. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आताच्या घडीला एक सर्वात मोठा अंदाज जाहीर केला आहे. तब्बल 10 जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसणार आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, पण येत्या काही तासात या 10 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा असा काही धुमाकूळ पाहायला मिळणार आहे की तिथे जोरदार पावसाचा मोठा फटका बसणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनीच नाही तर भारतीय हवामान खात्याने देखील म्हणजे IMD ने सुद्धा मान्सूनच्या या वाढत्या वेगावर शिक्कामोर्तब करत हाय अलर्ट जारी केला आहे. IMD ने स्पष्टपणे सांगितलं आहे ते 10 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या भागात मान्सूनचा जोर सर्वात जास्त राहणार, हे सगळं आपण पुढील काही मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे आता आकाशात ढग जमा होणं आणि पाऊस पडणं हे तर स्वाभाविकच आहे. मान्सून आल्यामुळे पाऊस तर पडणारच, पण यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे आता प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या भूभागावर सरकले आहेत. IMDच्या रिपोर्टनुसार म्हणजेच हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार मान्सूनची ही सिस्टीम अत्यंत मजबूत झाली आहे. मान्सूनचे ढग संपूर्ण महाराष्ट्राला वेढून घेत आहेत, पण याच मान्सूनच्या प्रवासात काही जिल्ह्यांमध्ये ढगांची घनता एवढी वाढलेली आहे की तिथे नेहमीपेक्षा कित्येक पटीने जास्त पाऊस कोसळताना दिसणार आहे. म्हणजेच हा नेहमीचा संततधार पाऊस नसणार आहे. वादळी वाऱ्यासह येणारा आणि कमी वेळात जास्त कोसळणारा मान्सूनचा पहिला आणि सर्वात मोठा तडाखा देणारा पाऊस असणार आहे, ज्याचा फटका या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता वळूया हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मुख्य अंदाजाकडे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट केलेलं आहे, यांनी आताच एक चेतावणी दिलेली आहे. मान्सून सुरू झाला असला तरी सुरुवातीच्या या टप्प्यात अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. पुढील 72 तास म्हणजेच पुढचे 3 दिवस महाराष्ट्रातील काही भागांना मान्सूनचा अक्षरशः झोडपून काढणारा पाऊस पडणार आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते या 10 जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी कोसळणार असल्यामुळे नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचा वेग आणि तीव्रता या 10 जिल्ह्यांमध्ये इतका जास्त असणार आहे की संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. म्हणून शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाईगडबड न करता जमिनीची ओल बघून आणि पुढील 72 तासांचा अंदाज घेऊनच पुढचा निर्णय घ्या, जेणेकरून तुमच्या शेताचे किंवा तुमच्या बियाणांचे नुकसान होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 10 जिल्ह्यांबद्दल जिथे मान्सूनचा सर्वात जोरदार फटका बसणार आहे आणि पुढील 72 तास प्रशासनाने सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काही आपल्याला 10 जिल्हे सांगितले आहेत. त्या 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी, तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोकणात मान्सून नेहमीच धुवाधार असतो, पण पुढील 72 तासात इथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्र खवळलेला राहील आणि मुसळधार पावसामुळे घाटावरील वाहतुकीस मोठा परिणाम होईल. दरडी कोसळणे यांसारखे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आता शेतकरी मित्रांनो, नंबर 2 चा जिल्हा येतो रायगड आणि ठाणे. मुंबई उपनगरासह या भागात मान्सूनचा जोर तीव्र असेल.
सकल भागात पाणी साचण्याची आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, नंबर 3 चा जिल्हा आहे पुणे आणि सातारा। पश्चिम महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मान्सूनचे ढग मोठ्या प्रमाणावर धडकणार आहेत। त्यामुळे कोयना आणि इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक आणि अहिल्यानगर। उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होताच पहिल्याच 72 तासात जोरदार फटका बसेल। वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे फळबागांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता येऊया 5व्या क्रमांकाच्या जिल्ह्यावर। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे आणि त्याचबरोबर जालना जिल्हा। मराठवाड्यात मान्सून दाखल होताना विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावणार आहे। पुढील 72 तास शेतकऱ्यांसाठी हा पाऊस धोक्याचा ठरणार आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला बसणार आहे। मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे कोल्हापूर आणि आपला सांगली जिल्हा। मान्सूनच्या दमदार सरीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सोलापूर आणि त्याचबरोबर धाराशिव। या भागात मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस जोरदार पडणार आहे। कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव आणि धुळे। खानदेशातील कोरड्या पडलेल्या जमिनीवर मान्सूनचा जोरदार बॅटिंगचा फटका बसणार आहे, ज्यामुळे पहिल्याच पावसात ओढे नाले वाहू शकतात। आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नागपूर आणि अमरावती। विदर्भाच्या या भागात मान्सूनचे ढग वेगाने पुढे सरकत असून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड आणि परभणी। आता शेतकरी मित्रांनो, दक्षिण पूर्व भागातून येणाऱ्या मान्सूनच्या प्रवासामुळे जिल्ह्यांमध्ये सलग 2 दिवस मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानंतर आता आपण भारतीय हवामान खात्याच्या IMDच्या अधिकृत बुलेटिनकडे वळूया। IMDने स्पष्टपणे सांगितलंय की यंदाचा मान्सून हा वेळेत आणि दमदार पाऊल ठेवून पुढे सरकताना दिसत आहे। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सक्रिय झालेला हा पाऊस समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त मान्सून वाऱ्याची गती प्रचंड वाढली आहे। त्यामुळे IMDने या 10 जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे। हवामान खात्याच्या मते मान्सूनचा हा सुरुवातीचा टप्पा असल्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असू शकतो। त्यामुळे नागरिकांनी गडगडाटी पाऊस सुरू असताना उघड्यावर जाणे किंवा प्रवास करणे टाळावे। आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मान्सूनचा पाऊस तर पडणारच आहे आणि तो शेतीसाठी अमृत आहे, पण त्याचा नागरिकांना सोळो की पळो करणारा फटका बसू नये। नागरिकांनी काळजी घ्यावी, पेरणीची घाई करू नका। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नेहमीप्रमाणे एक सल्ला दिला आहे। जमिनीत जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आणि खोलवर पाणी मुरल्याशिवाय पेरणीची घाई करू नका। त्याचबरोबर सुरक्षित प्रवास। हवामान अभ्यासक पंजाबराव डक सुरक्षित प्रवास करण्याबाबत काही इशारा दिला आहे। जर तुम्ही या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि घराबाहेर पडणार असाल तर हवामानाचा अंदाज घेऊनच निघा। घाटांमधील किंवा दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे मार्गावर प्रवास टाळा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, विजांपासून संरक्षण। मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसात विजा पडण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त असते, त्यामुळे विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या। शेतकरी मित्रांनो, मान्सूनच्या या पहिल्याच मोठ्या धडाकेबाज सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडणार आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर IMDने म्हणजेच हवामान खात्याने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे। त्या भागात सध्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे का? तुमच्या जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे आताच तुमच्या शेतकरी मित्रांना
तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर सर्व नातेवाईकांना, विशेष म्हणजे वरील त्या 10 जिल्ह्यांमध्ये जिथे जोरदार पावसाचा फटका बसणार आहे, पुढील 72 तास हे या 10 जिल्ह्यांसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणून आत्ताच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून ठेवा. काय माहित, तुमचा एक शेअर कोणाचे तरी प्राण वाचवेल, कोणाला तरी शेतीचे नुकसान होण्यापासून वाचवेल. मित्रांनो, असेच हवामान खात्याचे अंदाज जाणून घेण्यासाठी, त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांची अचूक आणि सविस्तर माहिती वेळेवर पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचतील. मित्रांनो, काळजी घ्या, सतर्क रहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.